गोड भाव असला पाहिजे तर देवाला आवडतात. राधेला एके दिवशी मांडीवर बसवलं. राधेला थोडासा राग आला आई साहेबाला. बाबा थोडा नाही राग आला. आई साहेबांनी वैकुंठ सोडून आई साहेब खाली आल्या. त्या जाग्यावर आई साहेब आल्या त्या जाग्याला दिंडीरवन म्हणतात. आपण आपल्या भाषेत त्याला जुनी रुक्मिणी म्हणतो. कोणीकडे उतरला तर जुन्या रुक्मिणीकडे खोली केली, त्याचं दिंडीरवर नाव. तिथं आल्या. महाराज भांडण मिटवायला दर्जेदार लोक लागत असतात. भांडण मिटवायला दर्जेदार लोक पाहिजेत तर भांडण मिटत असते. कधी कधी पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारातलं भांडण मिटलं नाही. वालीचं सुग्रीवाचं एकाचा काटाच काढा मालकानं नाही मिटित आलं. भांडण मिटवायला दर्जेदार माणसं पाहिजे. माझ्या ओळखीचा एक चांगला होता भांडण मिटवायला. 2 भावाचे भांडण लागले चिचपटीमुळं. 1.5 एकरची चिचपटी. भांडण मिटवायला गेल्यावर त्यानं सांगितलं बाबा मरूस तर बाबाला मी सांभाळलंय. 4.5 लाख रुपये दवाखान्याचा खर्च झालाय. आणि बाबांनी मरता मरता सांगितलं बाबा ही चिचपटी तुला 1.5 एकरची घेऊन टाक. ही चिचपटी तुला घेऊन टाक. आणि तुम्ही कार्यकर्ते माणसं आहेत मिटवायला बोलले ही तुम्ही मला 1.5 एकरची चिचपटी द्यायला पाहिजे. मोठा म्हणला तुमच्या लक्षात नाही 3 वर्ष कारभार याच्याकडे होता. मला त्याच्यात मित्रांनी सांगितलं 50 लाख वाटलेले सोडूच नको चिचपटी. मी घरी गेल्यावर मी म्हणलं जिजा असं कस काय. तुझ्या ध्यानात नाही यायचं मिटल्यावर आपलं कसं दाखायचं. हे कव्हा बी असेच पाहिजे. गळफांदीच्या आंब्यावानी खुडीत येईन, हातानं घेता येईन. कावळा गेला तरी बसला की हालायलाय. आणि नुसते गळफांदीच्या आंब्यावानी असे लोंबकाळलेलीच पाहिजे. चिचपटी इकावाच लागावा. मह्याच शेजारी मीच घेतो. असे नालायक भांडण मिटवायला असल्या मिटत असतं वे. भांडण मिटवायला महाराज 6व्या क्रमांकाचा संन्यासी, 6व्या क्रमांकाचा संन्यासी. आणि काशीतल्या मालकाने आरक्षित केलेला भजन्या. त्या भजन्याचं नाव आहे देवर्षी नारद. भांडण मिटवायला दर्जेदार वारकरी. सुर नर किन्नर नारद तुम गाती निरंतर रे. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे.